पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. Get ready to witness the biggest finale of the year. Jagannath Gangaram Pendekar Jewelers प्रस्तुत मिसेस इंडिया 2023. आपल्या स्पर्धकांनी घातलेले आउटफिट्स खास ट्रेडिशनल राऊंडसाठी बनवून घेतलेले असून ते त्या त्या प्रदेशानुसार आहेत. हे सगळे आउटफिट्स मिसेस इंडिया 2023चे ऑफिशियल वॉर्डरोब पार्टनर कलानिधी ठाणे यांचे एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स आहेत. तर आज रंगणारे स्पर्धा या 12 विवाहित स्त्रियांमध्ये. पण आता वेळ आहे एका खास अनाउन्समेंटची. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023चे जाहीर केलेले बक्षीस आहे ₹21 लाख टायटल विनरसाठी, ₹11 लाख फर्स्ट रनरअपसाठी आणि ₹5 लाख सेकंड रनरअपसाठी. पण यावर्षी स्पर्धेला अभूतपूर्व रिस्पॉन्स मिळालाय, रादर मिळतोय. त्यामुळे या बक्षिसांमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आता मिसेस इंडिया 2023च्या विनरला मिळणार आहे मुंबईच्या SK मॅजेस्टिक बिल्डर आणि डेव्हलपर तर्फे एक नवीन स्कीम मध्ये 1 बेडरूम किचन फ्लॅट. घर मिळणार आहे. आता तुला जिंकावंच लागेल अश्विनी. तो ये थे हमारे इस साल के टॉप 12 कंटेस्टेंट्स. नाउ लेटर ऑन दे विल बी कट डाउन एंड दे विल फेस 3 डिफरेंट राउंड्स, ईच टेस्टिंग देयर ब्यूटी एंड ब्रेन्स. तो शुरू करते हैं जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 चा पहिला राउंड, कलानिधी ठाणे प्रस्तुत टॅलेंट राउंड. हा तो राउंड आहे ज्याच्यामध्ये सगळे स्पर्धक आपापलं टॅलेंट दाखवणार आहेत. कलानिधी ठाणे हे आपले ऑफिशियल वॉर्डरोब पार्टनर आहेत आणि त्यांचे अमित भाई या राउंडला जज करणार आहेत. मी अमित भाईंना या मंचावर याची विनंती करतो. नमस्कार अमित भाई. नमस्कार. अमित भाई, गेले 25 वर्ष कलानिधी लोकांची आवड संभाळून हँडलूम मध्ये एक्सक्लुझिव्ह डिझाईन्ससाठी अग्रेसर आहेत. तुम्हाला कसं वाटतंय आज या मंचावर येऊन? कलानिधीची 25 वर्षाची सुंदर अशी जर्नी
त्यात लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. मुंबई ठाणे परिसरात कलानिधी साड्या, गाऊन्स, घागरा चोली, ड्रेसेससाठी खूप प्रसिद्ध झाला. आणि आज एवढ्या मोठ्या इव्हेंटसाठी आम्हाला फॅशन पार्टनर म्हणून संधी मिळाली, त्याचा अत्यंत आनंद होतोय. आणि जजेस पॅनलमध्ये मला आमंत्रित करण्याबद्दल आयोजकांचा मी मनापासून आभार मानतो. या राऊंडच्या परफॉर्मन्सेसवरून आपल्याला पुढचे 8 कंटेस्टंट्स निवडायचे, त्यामुळे तुम्ही आपलं स्थान प्लीज ग्रहण करा. हॅलो हॅलो उल्हास टॅलेंट राऊंडचा जो लाईनअप आहे ना तो रेडी ठेव. ओके, ओव्हर अँड आउट. सुरू होतोय थोड्याच वेळात आजचा पहिला राऊंड, कलानिधी प्रस्तुत टॅलेंट राऊंड. या राऊंडमध्ये प्रत्येक स्पर्धक आपल्या अंगी असलेलं टॅलेंट इथे येऊन सादर करणार आहे आणि आपण चूज करणार आहोत 8 बेस्ट स्पर्धक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपली पहिली स्पर्धक प्रीथा बालचंद्रन, जी आपल्या समोर आज भरतनाट्यम सादर करणार आहे. जो सखी मुहु मुहु गाहे पिक कुहु कुहु कुंजवने तुहु दुहु दोहार पाने चाय. है ना ये सब टॅलेंट का खजाना. आता आपली पुढची कंटेस्टंट अश्विनी वाघमारे आपल्या समोर येत आहे. अश्विनी वाघमारे आज आपल्या समोर गीत सादर करणार आहेत. क्या हो रहा है ये? ये भी ट्रैक प्ले ना होते. लेट्स गो टू पीसीआर. अरे उल्हास काय झालं? अश्विनीचा ट्रॅक कुठे आहे? हम लोग रुके क्यों हैं? हाँ? कळत नाहीये. काल जेव्हा डेटा चेक केला होता ना सगळं व्यवस्थित होतं आणि आज अचानक अश्विनीचा डेटा गायब झालाय. उल्लास, बी क्विक, बी क्विक. दोन मिनिटं. क्षमा करा, पण काही तांत्रिक अडचण असल्यामुळे अश्विनी यांचा गाण्याचा ट्रॅक प्ले होऊ शकत नाहीये.
त्यामुळे अश्विनी तुम्हाला आज गाता येणार नाही इथे. गाणं म्हणता येणार नसेल तर त्यांना दुसरं काही ऑप्शन द्यावं. त्यांना काही दुसरं करून दाखवायची इच्छा असेल तर आपण ते करू शकतो. हे चालेल का तुम्हाला? जजेसनी हे ऑप्शन दिलं आहे, काय करणार आता? मोदक. मी मोदक तयार करू शकते. सन्माननीय जजेसनी अश्विनीला विचारल्याप्रमाणे अश्विनी यांनी मोदक करून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण त्यांना ही परवानगी देऊ शकतो का? ऑफकोर्स, कुकिंग इज अन आर्ट. ते पण एक टॅलेंटच आहे. गो अहेड. इन माय ओपिनियन त्यांना जे करायचं असेल ते करू देत, पण इतर स्पर्धकांना जेवढी वेळ दिलेली आहे तेवढीच त्यांना दिली जाईल. एक्स्ट्रा वेळ दिली जाणार नाही. ओके? प्रतीक, अश्विनी को जो कुछ भी चाहिए उसकी लिस्ट लो उससे और उसे अवेलेबल करके दो. ओके? डोंट वरी एपी, अश्विनला सगळं काय मिळेल. अगं उकड चांगली मळून घे. आणि अश्विनी बेदाणे काजू वगैरे पण घाल चांगले त्याच्यामध्ये. हा अरे बापरे, मोदक उकडायला तर स्टीमर पाहिजे. मी सांगायलाच विसरले. सर ऐका ना, मला ना मोदक वाफवण्यासाठी ना स्टीमर लागेल. स्टीमर? स्टीमर अवेलेबल क्यों? स्टीमर क्यों नहीं है स्टेज पे? एपी त्या लिस्ट मध्ये स्टीमर नव्हताच. जल्दी स्टीमर स्टेज पे पहुंचाओ. ओके. हॅलो अस्तवन, हे स्टीमर यायला कमीत कमी 10 मिनिटं लागतील. प्लीज हँडल. एक अडचण आहे. स्टीमर अरेंज होतोय पण एक 10 मिनिट तरी लागतील. तुम्ही 10 मिनिटं काय 15 मिनिटं घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जेवढी वेळ दिलेली आहे त्यात ते कंप्लीट होणं अपेक्षित आहे. आता डिश उकडीचे मोदक आहेत आणि ते जर उकडलेच गेले नाहीत तर ही डिश अपूर्ण राहील, नाही का? आणि सॉरी पण तसं जर नाही झालं तर तुमची ही डिश किंवा तुमचा हा जो काही प्रयत्न आहे तो ह्या राऊंडमध्ये आम्हाला कन्सिडर करता येणार नाही. सॉरी. मी स्पर्धेतनं बाहेर जाऊ शकत नाही. काहीतरी करावं लागेल. काय करू? मला ना स्टीमरची गरज नाहीये. लेट मी बी क्लिअर. मिसेस अश्विनी वाघमारे, तुम्ही जर मोदक स्टीम केले नाहीत तर ती डिश अपूर्ण राहील. आय होप यू अंडरस्टँड दॅट. हो, मला माहिती आहे.
पण स्टीमर नसला तरी मी माझी रेसिपी पूर्ण करेन आणि तुम्ही दिलेल्या वेळेच्या आतमध्येच माझे सगळे मोदक तयार होतील. मला फक्त ना 2 मिनिटाचा अवधी हवाय. कसं मशा. ओके. पप्पा मामी काय करते? संजू बेटा, यालाच म्हणतात जुगाड. मी माझे मोदक ह्यात स्टीम करू शकते का? वॅक्स हीटर मध्ये मोदक स्टीम करणार? गो हेड. थँक्यू. थांबा, तुमची वेळ संपली. आपण जजेस समोर प्रेझेंट करायचं? हो. एक मिनिट. तुम्ही आता याची चव चाखून बघू शकता. अश्विनी, तुम्ही आज जाऊ शकता. थैंक यू. तो अब बढ़ते हमारे टैलेंट राउंड के अगले कंटेस्टेंट की ओर. आणि आता येतीये राधिका.
लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले हे, हे। अरे वॅक्स मशीन में मोदक. अव्वा, हिला हे कसं सुचलं ग? म्हणूनच ती अश्विनी आहे. तिला काहीही सुचू शकतं. आज ना फक्त तिच्यामुळे प्रतीकचा जॉब वाचलाय. शी इज रिअली ग्रेट. तारा, पण जे काही झालं त्यावरून तुला असं वाटतंय तिचं सिलेक्शन होईल? आय हॅव नो आयडिया अबाउट दॅट. पण आपल्याला प्रोटोकॉल्स फॉलो करावेच लागतील ना. एनिवे गर्ल्स, ते सगळं विसरा आणि नेक्स्ट राऊंडसाठी रेडी व्हा. जे होईल ते होईल. अश्विनी, लवकर रेडी हो. या जजेसने कितीही जोर लावला तरीही मी तुला पुढच्या राऊंड मध्ये अजिबात जाऊ देणार नाही.